मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. सोनगिरीला पाणी, आमच्या इथं पाणी होतं. आवार पिपरीला यायलाच येत नाही दादाला इकडं. मग तिथं पलीकडे सकाळ तर नाही. दादाला पाईपाला धरायला लावा त्या बघा की मामा हो मामा गाठ कशी मारली मामाला म्हणावं गाठ कशी मारली हातात राहू दे हातात सोडलं म्हणून सांगा त्यांना आणि सोडलं म्हणून सांगा त्यांना पाईप लावा की दादाकडे पाईप 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 लावा पाईप चारदा बिसऱ्यात सकाळ त्यांचा जन्म संघर्षात झालाय काय होय दादाचा जन्म संघर्षात झालाय दादा देणारा माणूस नाही 5वीला पुजलाय संघर्ष महादो 5वीलाच निघलं दादा अरे आपलं धाडस होय नाही आपण इतके नदीकडे जास्त नाही दांडी दांडी सोडू नका खूप मित्र आंघोळ करते बुडते कोण मागते पाणी वाढायला पाऊस धरणावर 2 मिनिटात बाहेर निघते चालू बसतो दमाय पुढे जायचं हा बोला की तुमचं भेट नाही का तुमच्यापासून काय हो काही तो बॅटरी यांच्याकडे लाईट बंद करा ते काय लाईट आणि 2050 ला तर सांगते सगळं जन्मयच होणार आहे पूर्ण मुंबई तर पूर्ण पाण्याखाली पाण्यात आहे दादा पाण्यात दिसते तर पुढे म्हणा
हो 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 मी आता आप्पासाहेब आता इथं काय झालं ती बोटच बंद पडली होती त्यांची कुठे गेले पुढे जरा या इकडे पुढे पवायला तर येतं की तुम्हाला त्यांना म्हणलं माझ्याबरोबर पाहून द्या तुमची बोट सोडा मित्रांनो, हे आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, जे स्वतः पुराच्या पाण्यात लोकांना मदत करत आहे. अशाही प्रकारचे काही लोकप्रतिनिधी असतात. मित्रांनो, वडनेरा तालुका परांडा येथील पुरात अडकलेल्या एका आजी व 2 वर्षाचा मुलगा व 2 व्यक्ती ह्या 2 दिवसापासून पाण्याने वेढलेल्या त्यांच्या घराच्या छतावरती अन्न पाण्याविना 2 दिवसापासून मदतीची वाट बघत होते. एनडीआरएफच्या साहाय्याने स्वतः ओमराजेंनी त्या ठिकाणी पाण्यात उतरत त्या ठिकाणी त्या आजींची आणि त्या 2 व्यक्तींची मदत केली. मित्रांनो, आजच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींनी त्यांचं कर्तव्य बजावताना कुठेतरी कमतरता दिसते आणि अशामध्ये जेव्हा ओमराजेंसारखे लोक हे स्वतःहून लोकांच्या मदतीसाठी जेव्हा अशा संकटाच्या काळामध्ये पाण्यात उतरतात, त्या ठिकाणी ग्राउंडवरती उतरतात, तेव्हा त्यांचं कौतुक हे झालंच पाहिजे. किंबहुना ते त्यांचं कर्तव्य बजावतात याबद्दल त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आदर वाढतोच. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल? कमेंट करून नक्की कळवा.